नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण मसाला भेंडी बनवणार आहे. पण मसाला भेंडीमध्ये न भरताच एकदम छान अशी हिरवीगार, चिकट न होणारी आणि एकदम टेस्टी लागणारी मसाला भेंडी बनवण्यासाठी इथे मी भेंडी घेतलेली आहे. आता तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्यानुसार तुम्ही इथे भेंडी घेऊ शकता. सगळ्यात पहिलं भेंडी कवळी घ्यायची, ताजी आणि हिरवीगार घ्यायची. स्वच्छ 3-4 पाण्याने चांगली धुवून घ्यायची. नंतर ना एखाद्या कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला या पद्धतीने जसं मी दाखवले तशी आपल्याला इथे चिरून घ्यायची. त्यानंतर ना कढईमध्ये पळीभर तेल घालायचं. जिरे आणि मोहरी आपल्याला यामध्ये फोडणीला द्यायची. हिंग घालायचे. अर्धा चमचा तुम्ही इथे हिंग घालू शकता. नंतर ना चिरून घेतलेली भेंडी घालायची. आता भेंडी तुम्ही बघू शकताय चिरली कशी आहे. मोठी चिरलेली नाही आहे, बारीक चिरलेली नाही आहे. एका भेंडीचे 2 तुकडे केलेले. भेंडी मधून चिरलेली, तुम्ही लक्षात घ्या. भेंडी व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची. नंतर ना मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आणि तेलामध्येच भेंडी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची. मसाले सगळ्यात शेवटी मी घातलेले. तेलामध्ये मी भेंडी पहिली चांगली परतून घेतलेली. थोडीशी भेंडी आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे आणि नंतर ना सगळ्यात शेवटी आपल्याला मसाला घालायचा आहे. अगोदर तेलामध्ये मसाला घालू नका किंवा अगोदरच भेंडी तेलामध्ये न परतता मसाला घालू नका. मसाला जळला जातो आणि भेंडी शिजत नाही. अशा वेळेस भेंडीची भाजी कडवट लागते. भेंडी शिजवून घेतली, तेलामध्येच आपण फ्राय करून घेतलेले. मग मसाले जे तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये आहे ते मसाले यामध्ये घालायचे. आवर्जून धने पावडर आणि जिरी पूड आवर्जून घालायची. सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. मीठ घातलेले आहे, हलवून घेतली आणि सगळ्यात शेवटी मी धने पावडर आणि जिरी पूड इथे घातलेले. बघू शकता लिंबू मी पिळलेला नाही आहे, आमचूर पावडर मी इथे घातलेली नाही आहे. भेंडीचा कलर बदललेला नाही आहे, हिरवीगार दिसते. मसाला व्यवस्थित भेंडीला चिटकून राहिलेला आहे. मसाल्याचं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित भेंडीला चिटकलं गेलेलं आहे आणि छान अशी सुटसुटीत भेंडी आपली इथे बनून तयार झालेली आहे. भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भेंडी जास्त शिजवू नका, थोडीशी ती कचवट ठेवा म्हणजे खायला छान लागते. रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.